धाराशिव जिल्ह्यामध्ये मान्सून पूर्व पावसानं थैमान घातलेले आहे। जिल्ह्यात 250 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। जवळपास 350 हेक्टरवरील पिकांचं या मुसळधार पावसामुळे नुकसान केलंय। 294 हेक्टरवरील फळबागा भुईसपाट झालेल्या आहेत। पावसामुळे 7 ते 8 कोटी रुपयांचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांना या पावसानं अक्षरशः आर्थिक अडचणीत आणलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि याच धाराशिव मधल्या सगळ्या पावसाचा शेतीच्या नुकसानीचा या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी। धाराशिव जिल्ह्यामध्ये अवकाळीनं अक्षरशः कहर केलाय। मागचे 10 दिवसापासून धाराशिव मध्ये अवकाळी बरसतो आणि या अवकाळीनं शेतकऱ्यांचा अक्षरशः कंबरड मोडलेला आहे। धाराशिव मधल्या फळबागा उद्ध्वस्त झालेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। मी आहे कळंब तालुक्यातील एकुरगा या गावामध्ये। आपण पाहू शकतो ही टरबुजाची बाग आहे जी शेतकऱ्यांना त्याच्या तळहातावरच्या फोडासारखी जपली होती आणि ह्या अवकाळीनं ती अक्षरशः उद्ध्वस्त केलेली आपल्याला पाहायला मिळते। जवळपास 294 हेक्टरवर झालेलं यामध्ये प्रामुख्यानं आंबा, टरबूज आणि पपई याचं नुकसान आहे। आपण पाहतो ही जवळपास 2.5 हेक्टर म्हणजे 1 हेक्टरवरची ही बाग आहे। लाखो रुपये शेतकऱ्याचं नुकसान आहे। टरबूज अक्षरशः पाण्यामध्ये गेलाय आणि त्यामुळे ते नासलेलं आहे, पूर्ण खराब झालेलं। आपल्या बरोबर हे शेतकरी आहेत। मला तुम्ही सांगा नेमकं किती नुकसान असेल तुमचं? आता गेलेलं उत्पन्नच आपलं यायच्या ताब्यात नाही, नुकसान तर फार मोठं झालेलं आहे। माझी जवळजवळ 2,70,000 रुपयाच्या आसपास गुंतवणूक झालेली होती। पारंपरिक शेतीला फाटा देत नवीन प्रयोग करण्यासाठी आम्ही या ठिकाणी टरबूज लागवड केली, परंतु उत्पन्न यायचं तर गेलं कशातच, फार त्याच्यातच शून्य दिसायले सगळं। आपण हे टरबूज जर बघितलं ना, तुम्ही दाखवा 1 मिनिट, तर आपण पाहू शकतो याच्यामध्ये हे पूर्ण टरबूज नासलेलं आहे। खाण्या योग्य तर नाही, किंवा हे शेतकऱ्यांना कुठं टाकायचं किंवा हे खराब झाले, हे जनावर सुद्धा खाऊ शकणार नाहीत, बरोबर आहे का? नाही ना, बुरशीजन्य झालेलं आहे, खालून बुरशी लागलेली आहे। व्यापारी यायला जात नाहीत, व्यापारी बेभाव मागत आहेत। माल कसा काढायची याची पंचायत पडलेली आहे। सारखं वारंवार सतत पाऊस चालू आहे। प्लॉटला गाडी लागायला लागली तरी माल कसा बाहेर काढायचं पंचायत आहे। अजून 8 दिवस पाऊस आला नसता तर किती पैसे आले असते? अजून 8 दिवस पाऊस आला नंतर तर सरासरी 5 लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न निघालं असतं। शिवारात आणखी काही शेती आहे का आणि त्याचं किती नुकसान झालंय? पपईची बाग आहेत भरपूर आमच्या शिवारामध्ये, पण आमचं स्वतः वैयक्तिक तिकडे 3 एकरचा बाग आहे पपईचा, त्याच्यावर बी भरमसाठ नुकसान झालेलं आहे। झाडं मोडून मालासहित पडलेले आहेत आणि या पावसामुळे सतत याला येलो मोजा पिवळे पानं पडून फार उत्पन्न। तुमच्या शिवारात मोठ्या प्रमाणात खरं तर फळबागा असतात किंवा आंबा आणि टरबूज प्रामुख्याने या एरियामध्ये असतं। ह्या वर्षी किती लागवड होते आणि किती नुकसान आहे? ह्या वर्षी 40 ते 45 एकर आमच्या गावात टरबूज, हे बाकीचे माळव, वांगे, ककडी, घेवडा हे असे भरपूर आहेत। फळबागाचे काही भरपूर आहेत, भरपूर जणांचं नुकसान झाले। आता आमचा दाना म्हणलं तर 1-1.5 एकरचा ककडीचा प्लॉट माझा पूर्ण वाया गेलेला आहे। आपण जर बघितलं, जर उन्हाळ्यामध्ये जी ही फळबाग घेतली जातात त्यावर येणाऱ्या पैशामधून शेतकरी ही नांगरणी, शेती मशागतीची सगळी कामं करतो आणि खरीपाची पेरणी करतो। आता पैसे कुठे आहेत? आता जर हेच नुकसान झालं असतं तर पैसे येणार कुठून? आता हे जे उत्पन्न घेण्यासाठी आम्ही सावकाराकडून आम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि ते आम्हाला 2,70,000 खर्च केलेला आहे ना, हेतून आम्हाला 5 लाखाचं उत्पन्न येणार होतं। पण आता हे 5 लाखाचं बोललं आणि प्लस ते 2,70,000 म्हणजे आमच्या 7 लाख रुपये कर्ज झालेले आहे अशा प्रकारे। आणि आमच्या गावात जवळजवळ 75 हेक्टरवर आज पपईची लागवड आहे आणि त्याच पटीत फळबागा तरकारीचा माल आहे। पण ह्या गेल्या 10 दिवसापासून जे सततधार मोठा तुफान पाऊस चालू आहे, त्यामध्ये अचानक पंचनामा करायला कोणी आलं होतं का? तुम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे? आतापर्यंत मी मागणी केलेली, पण आतापर्यंत एकही सरकारी अधिकारी आणि कुणीही त्या अजून आलेलं नाही आणि कुणीही पंचनामाचे आदेश दिले नाहीत, लोकप्रतिनिधी आलेले नाही आणि सरकारी कर्मचारी अजून आलेले नाही। आपण पाहू शकतो की हे अक्षरशः अत्यंत विदारक असं चित्र आहे। हे चित्र संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये त्याच पद्धतीचं आहे। 294 हेक्टरवर फळबागांचं हे नुकसान आहे। याचा आकडा जवळपास 8 ते 10 कोटीच्या घरात आहे। एवढी सगळी गंभीर परिस्थिती असताना सुद्धा प्रशासन मात्र यांच्याकडे डुंकून बघायलाही तयार नाही। एकही अधिकारी आता यांच्या शेतावर आले नाही। शेतकऱ्यांचं झालेलं हे नुकसान न भरून निघणार आहे। याच पिकावर, याच उत्पन्नावर शेतकरी आता खरीपाची पेरणी करणार होता, मात्र हेच पीक हातचं गेल्यानंतर आता खरीपात पेरायचं काय हे संकट आता शेतकऱ्यांपुढे उभं राहिलं आहे। ज्ञानेश्वर पतंगे, D24 तास, धाराशिव।